पाणी तुझ्यापर्यंत पोचलेलं आहे. अरे 5 मिनिटं इथं बसलं तरी रिलॅक्स होतो माणूस, नाही खरंच. जास्त कावळे आणि बगळे इथे बघायला भेटतात दीदी मला समुद्रावर. आणि तिथे मासे वाळत लावलेले ना, तिथे तर नुसतं हवा बसायला असतो. खरं वासामुळे येतात, वासामुळे माहित नाही एवढे कावळे आणि बगळे. समुद्राला आजचा बाय बाय करत आम्ही घराच्या वाटेने निघालो. हे पहा होमकुक रंजनाचा स्ट्रगल. रस्त्यावर फोन ठेवून एका हाताने लेस बांधत सुंदर सुगंधित बकुळीची फुले तिने गोळा केली आणि पडलेल्या त्या बकुळीच्या सड्यातून कंट्रोल युअर सेल्फ म्हणत आम्ही पुढे निघालो. एकदम छान आहे. केळीच्या झाडाला बघताच रेसिपी सुचणारी होमकुक रंजना. अजून 8-10 दिवसांनी ना हे सगळे बोरं बघ, भरपूर सारे बोरं तिथे मस्त पिकणारे. आता मला एक भेटलेले हे, ह्याला कुठलं खत नाही काय नाही, हे बघ एकदम छान. फळांच्या राजाची अलिबागमधली व्हिजिट बघण्यासाठी आम्ही टेरेसवर जाऊन पोहोचलो आणि उगवत्या सूर्याला नमन करत आजच्या दिवसाची सुरुवात केली.